नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील 7वे प्रकरण भिंगे व त्यांचे उपयोग या प्रकरणाचा पूर्वार्ध या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थोडे आठवा. या ठिकाणी तुम्ही मागील इयत्तेत अभ्यासलेल्या भागावर 2 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, ध्रुव, वक्रता केंद्र, वक्रता त्रिज्या, मुख्य नाभी या गोलीय आरशाशी संबंधित संज्ञा खालील आकृतीत लिहा. या ठिकाणी 7.1 ही आकृती दिलेली आहे. तर गोलीय आरशाशी संबंधित संज्ञा तुम्ही मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेल्या आहेत, त्या आपण लिहूया. या ठिकाणी हा मुख्य अक्ष आहे. मुख्य अक्ष हा मुख्य अक्ष आहे. या ठिकाणी वक्रता केंद्र आहे. तर वक्रता केंद्र सी या अक्षराने दर्शवतात, कारण त्याला सेंटर ऑफ कर्वेचर असे म्हणतात. हा आरशाचा मध्यबिंदू आहे. पी म्हणजेच पोल, त्यालाच आरशाचा ध्रुव असे म्हणतात. वक्रता केंद्र आणि या गोलावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजेच आरशाची वक्रता त्रिज्या. तर AC ही या आरशाची वक्रता त्रिज्या आहे. ती कॅपिटल R या अक्षराने दाखवतात. त्यानंतर आरशाची नाभी. तर आरशाची नाभी F या अक्षराने दर्शविली जाते, त्यालाच आरशाची मुख्य नाभी असेही म्हणतात. पुढील प्रश्न आहे, अंतर्गोल व बहिर्गोल आरशांची निर्मिती कशी होते? तर काचेच्या पोकळ गोलाचा वर्तुळपाकळी काटछेद असलेला गोलीय भाग कापून त्याचा अंतर्गोल भाग चकचकीत केला की अंतर्गोल आरसा तयार होतो. म्हणजे कसे? आता या ठिकाणी दाखवलेले आहे. पहा, हा गोलाचा एक भाग आहे, इथून इथपर्यंतचा. हा जर कट केला आणि आतील भाग चकचकीत, बाहेरील बाजूने इथे रेषा दाखवले, त्याचा अर्थ त्याच्या बाह्य भागावर परावर्तक पातळ लेप लावलेला आहे आणि पातळ लेप लावून त्याच्यावरती रंग दिलेला असतो. तुम्ही आरशाचा फुटलेला काच पाहिला असेल, त्याच्या पाठीमागे लालसर रंगाचा किंवा करड्या रंगाचा म्हणजे सिल्वर कलरचा लेप दिलेला असतो. तर हा झाला अंतर्गोल आरसा. आता बहिर्गोल, काचेच्या पोकळ गोलाचा वर्तुळपाकळी काटछेद असलेला गोलीय भाग कापून त्याचा बहिर्गोल भाग चकचकीत ठेवला आणि आतील बाजूने त्याला पातळ लेप लावून त्याच्यावरती संरक्षक आवरण म्हणून रंग दिला, तर तो होतो बहिर्गोल आरसा. म्हणजे कसे? समजा असा भाग कापून घेतला आणि आतल्या बाजूने असा थर लेप दिला आणि बाहेरचा भाग चकचकीत ठेवला, तर त्याला म्हणतात बहिर्गोल आरसा. भिंगे म्हणजेच लेन्सेस. आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्याच भिंगांचा आपण उपयोग करतो. उदाहरणार्थ, वृद्ध माणसे वाचनासाठी भिंगे वापरतात. घराच्या प्रवेशद्वाराला असलेले नेत्रगोल, आपल्या मुख्य दरवाजावरती आपण छोटासा भिंग बसवलेला असतो, ज्यामुळे दरवाजा न खोलता आतूनच आपल्याला बाहेरून कोण व्यक्ती आलेली आहे हे आपण पाहू शकतो. घड्याळाच्या दुरुस्तीसाठी कारागीर डोळ्याला लावत असलेले उपकरण. तुम्ही घड्याळ दुरुस्त करताना घड्याळजींना कधी पाहिले असेल, तर त्यांच्या डोळ्याला जे उपकरण ते लावतात त्यामध्ये भिंगाचा वापर केलेला असतो. ही झाली दैनंदिन जीवनातील भिंगाचे काही उपयोग किंवा उदाहरणे. चष्म्यामध्येही भिंग असतात. याशिवाय भिंग वापरून दुर्बिणी तयार केल्या जातात, हे तुम्ही मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहे. भिंग हे 2 पृष्ठभागांनी युक्त असे पारदर्शक माध्यम आहे. आता भिंगाला 2 पृष्ठभाग असतात. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात. आता या ठिकाणी पहा, हे दोन्ही पृष्ठभाग गोलीय आहेत आणि बाहेरच्या बाजूने फुगीर आहेत. तर अशा भिंगांना द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल भिंग असे म्हणतात. पहा, दोन्ही बाजूला बाहेरून फुगीर असणारे हे भिंग आहे, यालाच काय म्हणतात? द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल भिंग. म्हणजे द्विबहिर्वक्र भिंग म्हणजे काय?
तर ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात त्यांना द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल भिंग असे म्हणतात. हे भिंग त्याच्या कडेपेक्षा मध्यभागी जाड असते. हे पहा, मधला भाग जाड वाटतो आपल्याला आणि कडेचा भाग कसा आहे, त्या तुलनेने पातळ आहे. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूने गोली असतात त्या भिंगांना द्विअंतर्वक्र भिंग किंवा दुहेरी अंतर्गोल भिंग असे म्हणतात. या ठिकाणी ही आकृती पहा. याचे दोन्ही पृष्ठभाग आतील बाजूने काय आहेत, गोली आहेत, म्हणून याला द्विअंतर्वक्र भिंग किंवा दुहेरी अंतर्गोल भिंग असे म्हणतात. हे भिंग मध्यभागापेक्षा कडेला जाड असतात. हे पहा, हा भाग जाड दिसतोय आपल्याला, त्या तुलनेने हा मधला भाग कसा आहे, पातळ आहे. आकृती 7.2 मध्ये भिंगाचे काही प्रकार दाखवलेले आहेत. हा पहिला आपण द्विबहिर्वक्र भिंग. आता हा समतली बहिर्वक्र. समतली असं का म्हटलेलं आहे, तर याचा एक पृष्ठभाग सपाट आहे आणि दुसरा बहिर्गोल आहे. तिसरा प्रकार अंतर्वक्री बहिर्वक्र. आता अंतर्वक्री बहिर्वक्र हा कसा तयार झाला, तर इकडून दोन्ही भाग हे अंतर्वक्र दिसत आहेत आणि इकडून बहिर्वक्र आहे, म्हणून हा आहे अंतर्वक्री बहिर्वक्र. द्विअंतर्वक्र भिंग आपण पाहिला. समतली अंतर्वक्र, एक पृष्ठभाग सपाट आणि दुसरा भाग अंतर्वक्र, म्हणून हा झाला समतली अंतर्वक्र. जसा एक पृष्ठभाग सपाट आणि एक भाग बहिर्वक्र तो समतली बहिर्वक्र, तसा एक पृष्ठभाग सपाट आणि दुसरा अंतर्वक्र हा झाला समतली अंतर्वक्र. बहिर्वक्री अंतर्वक्र. आता या बाजूने बहिर्वक्र आहे आणि इकडून अंतर्वक्र आहे, म्हणून हा काय झाला, बहिर्वक्री अंतर्वक्र. तर हे भिंगाचे प्रकार आहेत. भिंगातून जाताना प्रकाश किरणाचे दोनदा अपवर्तन होते. आता भिंग हा दोन भागांचाच बनलेला आहे, त्यामुळे त्याचे दोनदा अपवर्तन होते. प्रथम आत जाताना व दुसऱ्यांदा भिंगातून बाहेर पडताना. त्यामुळे किरणांची दिशा बदलते. बहुतेक भिंगांना दोन गोलीय पृष्ठभाग असतात. त्यापैकी प्रत्येक पृष्ठभाग एक संपूर्ण गोलाचा भाग असतो. आता या ठिकाणी पहा तुम्ही, प्रत्येक भिंगाला दोन पृष्ठभाग आहेत. आता हे दोन्ही गोली आहेत, यातला एक सपाट एक गोली आहे, हे दोन्ही गोली आहेत, हेही दोन्ही गोली आहेत. या ठिकाणी एक सपाट आणि एक गोली आहे आणि हेही दोन्ही गोली आहेत. बहिर्गोल व अंतर्गोल भिंगाचे काटछेद पहा. आकृती 7.3 अ. आता हा अ भाग पहा. 7.3 अ मध्ये आणि 7.3 ब मध्ये बहिर्गोल व अंतर्गोल भिंगाचे काटछेद दाखवले आहेत. या ठिकाणी बहिर्गोल भिंगाचा काटछेद आहे, या ठिकाणी अंतर्गोल भिंगाचा काटछेद आहे. यात पृष्ठभाग एक हा S1 या गोलाचा बनलेला आहे. हा S1 आहे आणि हा S2 आहे. तर हा पहिला पृष्ठभाग आहे तो S1चा आहे आणि दुसरा पृष्ठभाग आहे S2चा आहे. याचप्रमाणे इकडे सुद्धा हा पहिला पृष्ठभाग आहे तो S1 आहे आणि दुसरा आहे तो S2चा बनलेला आहे. आता या ठिकाणी आपण काही संज्ञा अभ्यासणार आहोत. पहिली संज्ञा आहे वक्रता केंद्र, म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर, आणि तो C या अक्षराने दर्शवितात. तर वक्रता केंद्र दर्शवण्यासाठी C या अक्षराचा उपयोग केला जातो. आता वक्रता केंद्र म्हणजे काय, तर भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र असे म्हणतात. आता हा गोल पहा. आता हा भिंगाचा जो पृष्ठभाग आहे, या गोलाचा भाग आहे, त्या गोलाचे जे केंद्र आहे या केंद्रालाच काय म्हणायचं, वक्रता केंद्र. प्रत्येक भिंगास C1 आणि C2 अशी दोन वक्रता केंद्रे असतात. पहा, या गोलाचं हे C1 केंद्र झालं आणि या दुसऱ्या S2 गोलाचं हे C2 केंद्र झालं. त्यामुळे बहिर्गोल किंवा अंतर्गोल भिंग असेल तरी त्यांना केंद्र किती असतात, दोन, C1 आणि C2. वक्रता त्रिज्या म्हणजेच रेडियस ऑफ कर्वेचर, आणि ती कॅपिटल आरने दर्शवितात. भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या त्रिज्यांना भिंगाच्या वक्रता त्रिज्या म्हणतात. पहा, हा भाग सोपा आहे अतिशय. आपण वक्रता केंद्र काय म्हटले, भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाचे केंद्र म्हणजे वक्रता केंद्र. त्याचप्रमाणे भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या त्रिज्या म्हणजे वक्रता त्रिज्या. तर भिंगाला त्रिज्यासुद्धा दोन असतात, R1 आणि R2. मुख्य अक्ष म्हणजेच प्रिन्सिपल ॲक्सिस. भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा. आता पहा, ही दोन वक्रता केंद्र आहे आणि यातून ही रेषा जाते, तर ही काल्पनिक रेषा आहे, इथे सुद्धा ही रेषा जाते. तर या रेषेला काय म्हणतात, मुख्य अक्ष म्हणजेच प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रकाशीय केंद्र यालाच ऑप्टिकल सेंटर, आणि ते O या अक्षराने दर्शवतात. प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही. पहा, या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेला आहे. O हा प्रकाशीय केंद्र आहे.
यामधून जाणारा प्रकाश किरण सरळ जातोय, हे पहा इकडून गेलेलाही आणि इकडून गेलेलाही. म्हणजे प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला काय म्हणतात? भिंगाचे प्रकाशीय केंद्र, आणि ते ओ या अक्षराने दर्शवितात. या ठिकाणी P1 Q1 P2 Q2 ही काय आहेत? या सरळ रेषा आहेत आणि त्या ज्या बिंदूतून न विचलित होता जातात त्या बिंदूला काय म्हणतात? प्रकाशीय केंद्र. शेवटची संज्ञा मुख्य नाभी म्हणजेच प्रिन्सिपल फोकस, आणि ती कॅपिटल F या अक्षराने दर्शवतात. बहिर्गोल भिंगात जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडतात तेव्हा अपवर्तनानंतर ते मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसारित होतात. पहा, बहिर्गोल भिंगात जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडतात तेव्हा अपवर्तनानंतर ते एकाच बिंदूमध्ये अभिसारित होतात. त्या बिंदूस बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभी असे म्हणतात. आणि भिंगाला F1 आणि F2 अशा दोन मुख्य नाभी आहेत. आकृती 7.5 अ मध्ये दाखविल्याप्रमाणे ही 7.5 अ आहे आणि ही 7.5 ब आहे. बहिर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावर एकत्र येतात म्हणजेच अभिसारित होतात. हे पहा, हा आहे मुख्य अक्ष आणि हे निळ्या रंगाने दाखवलेले आहेत ते आहेत आपाती किरण. हे या भिंगातून जाऊन अपवर्तित होतात आणि मुख्य अक्षावर या एका बिंदूमध्ये काय करतात? अभिसारित होतात म्हणजेच एकवटतात. म्हणून याला अभिसारी भिंग असे म्हणतात. बहिर्गोल भिंगाला अभिसारी भिंग म्हणतात. असा प्रश्न तुम्हाला विचारलेला असतो, बहिर्गोल भिंगाला अभिसारी भिंग असे म्हणतात. याचे कारण काय? तर बहिर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावर एकत्र येतात म्हणजेच अभिसारित होतात, म्हणून याला काय म्हणतात? अभिसारी भिंग. त्यानंतर अंतर्गोल भिंगात मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडल्यानंतर अपवर्तनामुळे अशा प्रकारे अपसारित होतात की जणू काही ते मुख्य अक्षावरील एका बिंदूपासून बाहेर पडत आहेत. पहा, या ठिकाणी हे निळ्या रंगाने दाखवलेले आहेत ते काय आहेत? आपाती किरण आहेत. हे किरण अपवर्तनानंतर अपसारित होतात आणि मुख्य अक्षावर या एका बिंदूमध्ये एकवटल्याचा आपल्याला केवळ भास होतो, परंतु ते एकवटत नाहीत. म्हणून अंतर्गोल भिंगाला अपसारी भिंग असे म्हणतात. आणि ही एक आहे अंतर्गोल भिंगाची मुख्य नाभी. तर अंतर्गोल भिंगाला सुद्धा F1 आणि F2 हे दोन मुख्य नाभी असतात. अंतर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर एकमेकापासून दूर जातात म्हणजेच अपसारित होतात, म्हणून या भिंगाला अपसारी भिंग असे म्हणतात. तर तुम्हाला फरक विचारला जातो अभिसारी भिंग आणि अपसारी भिंग. तर बहिर्गोल भिंग हा अभिसारी भिंग आहे, तर अंतर्गोल भिंग हा अपसारी भिंग आहे. बहिर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे आपाती किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावर एका बिंदूत एकवटतात म्हणून त्याला अभिसारी भिंग म्हणतात. तर अंतर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर एकमेकांपासून दूर जातात म्हणून त्याला अपसारी भिंग असे म्हणतात. नाभीय अंतर स्मॉल f. आता नाभीय अंतर म्हणजे काय? तर भिंगाची मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य यामधील अंतर म्हणजेच नाभीय अंतर. भिंगाची मुख्य नाभी, आता इथेच पहा, ही आहे नाभी आणि इथे आहे प्रकाशीय मध्य. तर या दोघांमधलं जे अंतर आहे त्या अंतराला काय म्हणतात? नाभीय अंतर. करून पहा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक प्रयोग दिलेला आहे. हा प्रयोग तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मदतीने प्रयोगशाळेत करायचा आहे. आपण त्याची कृती अभ्यासूया. साहित्य आहे बहिर्गोल भिंग, पडदा किंवा मोठा कागद, तुम्ही ड्रॉइंग पेपर घेतला तरी चालतो, मीटरपट्टी, भिंग, अभिंग ठेवण्यासाठीचे स्टँड इत्यादी. कृती: पडदा स्थिर ठेवून भिंगाच्या साहाय्याने दूरवरच्या वस्तू, उदाहरणार्थ झाड किंवा इमारत किंवा तुम्ही ज्या ठिकाणी प्रयोग करत आहात तिकडून प्रकाश किरण येणारी एखादी खिडकी असेल तर ती खिडकी तुम्ही त्या भिंगातून पाहू शकता. त्या खिडकीची प्रतिमा आपल्याला भिंगाच्या पलीकडे पडद्यावरती तयार झालेली पाहायला मिळते, कारण त्या झाडापासून येणारे प्रकाश किरण किंवा इमारतीपासून, खिडकीपासून येणारे प्रकाश किरण भिंगामधून अपवर्तित होतात आणि आपल्याला पडद्यावरती किंवा मोठ्या कागदावरती त्याची प्रतिमा मिळते.
पट्टीच्या साहाय्याने पडदा व भिंग यामधील अंतर मोजा आणि आता या भिंगाचा दुसरा पृष्ठभाग पडद्याकडे करा. पुन्हा भिंग पुढे मागे सरकवून दूरवरच्या वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा पडद्यावर मिळवा. पट्टीच्या साहाय्याने पुन्हा पडदा आणि भिंग यामधील अंतर मोजा. तुमच्या लक्षात आले असेल तर हा प्रयोग तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मदतीने प्रयोगशाळेत करून पाहायचा आहे, कारण हा तुम्हाला प्रयोगवहीमध्ये सुद्धा आहे. पडदा व भिंग यामधील अंतरास काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, पडदा आणि भिंगामधील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात आणि ते स्मॉल f या अक्षराने दर्शवितात. या अंतरावरून बहिर्गोल भिंगाच्या वक्रता त्रिज्येबाबत शिक्षकांशी तुम्ही चर्चा करायची आहे. दूरवरच्या वस्तूची प्रतिमा भिंगाच्या नाभीच्या जवळपास मिळते, म्हणून वरील कृतीत पडदा आणि भिंग यांच्यातील अंतर हे काय आहे? नाभीय अंतर असते. वरील कृतीत अंतर्गोल भिंग वापरल्यास काय होईल? तर विद्यार्थी मित्रांनो, बहिर्गोल भिंगाऐवजी जर आपण अंतर्गोल भिंग वापरले तर आपल्याला त्या वस्तूची प्रतिमा मिळणार नाही. पुढील मुद्दा, अपवर्तित किरणांचे रेखन. गोलीय आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास करण्यासाठी किरणाकृती काढण्याचे नियम तुम्ही मागील इयत्तेमध्ये अभ्यासले आहेत. त्याचप्रमाणे भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यासही किरणाकृतीच्या साहाय्याने आपल्याला करता येतो. तर किरणाकृतीच्या आधारे भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचे स्थान, आकार व स्वरूप यांचा अभ्यास आपल्याला करता येतो. तर आपण ते नियम अभ्यासणार आहोत. बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा, खालील 3 नियमांचा वापर करून भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांची किरणाकृती काढता येते. पहा, हे नियम खूप सोपे आहेत आणि काळजीपूर्वक अभ्यासा, म्हणजे तुम्हाला किरणाकृती काढता येतील. आता पहिला नियम पहा, आधी आकृती पहा. या ठिकाणी हा मुख्य अक्ष आहे, बहिर्गोल भिंग दाखवलेला आहे, प्रकाशीय मध्य, भिंगाच्या दोन्ही नाभी F1 आणि F2. आता हा अपाती किरण मुख्य अक्षाला समांतर आहे. हा मुख्य अक्ष आणि हा अपाती किरण एकमेकाला समांतर आहेत. तर मुख्य अक्षाला समांतर असणारा अपाती किरण अपवर्तनानंतर नाभीतून जातो. पहा, अपाती किरण जर मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण कुठून जातो? नाभीतून. या ठिकाणी नियम दिलेला आहे, जर अपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. याच्या उलट दुसरा नियम, जर अपाती किरण नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो. पहा, F1 या नाभीतून हा अपाती किरण जातोय, तर तो अपवर्तनानंतर या मुख्य अक्षाला कसा जातोय? समांतर जातोय. तिसरा नियम, अपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर तो विचलित होत नाही. आपण यापूर्वी अभ्यासले, प्रकाशीय केंद्रच आपण कशाला म्हटले होते? तर ज्या बिंदूतून अपाती किरण विचलन न होता जातो. तर अपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर त्याची दिशा बदलत नाही, तो त्याच मार्गाने काय होतो? पुढे जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 3 नियम व्यवस्थित समजून घ्या आणि लक्षात ठेवा, कारण याचा उपयोग करून आपण किरणाकृती काढणार आहोत. थोडे आठवा. आभासी व वास्तव प्रतिमा म्हणजे काय? एखादी प्रतिमा कशी वास्तव आहे हे तुम्ही कसे निश्चित कराल? आभासी प्रतिमा पडद्यावर मिळविता येते का? विद्यार्थी मित्रांनो, परावर्तित अथवा अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूतून अपसारित झाल्याचा भास होऊन त्या बिंदूपाशी मिळणारी जी प्रतिमा असते त्या प्रतिमेला आभासी प्रतिमा म्हणतात. आता परावर्तन तुम्ही गेल्या वर्षी अभ्यासलेले आहे. तर प्रत्यक्षात बिंदू त्या ठिकाणी एकत्र येत नाहीत, तर ते अपसारित होतात आणि आपल्याला केवळ एका बिंदूतून अपसारित झाल्याचा भास होतो, तेव्हा आपल्याला आभासी प्रतिमा मिळते. मग वास्तव प्रतिमा म्हणजे काय? तर परावर्तित अथवा अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूत अभिसारित होऊन तयार होणाऱ्या प्रतिमेला वास्तव प्रतिमा म्हणतात. परावर्तित अथवा अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूत अभिसारित झाल्यामुळे, आता अभिसारित होणे म्हणजे काय? तर ते एकत्र एकवटतात, वास्तव प्रतिमा तयार होते आणि म्हणून ती आपल्याला पडद्यावर मिळवता येते. तर प्रतिमा पडद्यावर मिळवता येत असेल तर ती प्रतिमा वास्तव असते. आता आभासी प्रतिमा पडद्यावर मिळवता येईल का? तर आपण आत्ताच काय पाहिले, परावर्तित अथवा अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूत अपसारित झाल्याचा भास होतो, म्हणजे प्रत्यक्षात ते त्या ठिकाणी एकवटलेले नसतात आणि त्यामुळे जी प्रतिमा मिळते ती प्रतिमा
प्रकाश किरण न एकवटताच तयार झालेली असते, तर ती प्रतिमा आभासी असते आणि आभासी प्रतिमा पडद्यावर मिळवता येत नाही. आकृती 7.7 मध्ये दाखविल्याप्रमाणे ए बी ही वस्तू, हे पहा, ए बी ही वस्तू आहे. ही वस्तू 2 F1च्या पाठीमागे ठेवलेली आहे. तुम्ही आरशामध्ये वक्रता केंद्र सी शिकला होता. इथं त्याऐवजी F1 आणि 2 F1, F2 आणि 2 F2 घेतात. तर 2 F1च्या पाठीमागे ए बी ही वस्तू ठेवलेली आहे. आता बी पासून निघणारा व मुख्य अक्षाला समांतर असणारा अपाती किरण बी सी, हा निळसर रंगाने दिसतो तो अपाती किरण आहे. हा मुख्य अक्षाला समांतर आहे आणि मुख्य अक्षाला समांतर असणारा अपाती किरण अपवर्तनानंतर नाभीतून जातो. हे आपण आत्ताच नियमामध्ये अभ्यासलेले आहे. तर बी सी हा अपाती किरण अपवर्तनानंतर सी टी या मार्गाने मुख्य नाभीतून जातो. दुसरा अपाती किरण बी ओ हा प्रकाशीय केंद्रातून जातो आणि प्रकाशीय केंद्रातून जाणारा अपाती किरण अपवर्तनानंतर विचलित न होता तसंच सरळ जातो आणि ते 2 किरण या ठिकाणी बी डॅश या बिंदूमध्ये एकमेकांना काय करतात, छेदतात. त्यामुळं बी डॅश ए डॅश ही काय होते, प्रतिमा तयार होते. बी बिंदूची बी डॅश आणि ए बिंदूची ए डॅश. बी डॅश ए डॅश, पहा इथं होतं ए बी आणि इथं आहे बी डॅश ए डॅश, म्हणजे त्याची उलटी प्रतिमा आपल्याला मिळते. तर ए हा बिंदू मुख्य अक्षावर असल्याने त्याची प्रतिमा देखील मुख्य अक्षावर तयार होते आणि बी डॅशच्या सरळ वर मुख्य अक्षावर ए डॅश येथे ए बिंदूची प्रतिमा तयार होते. म्हणजेच ए डॅश बी डॅश ही ए बी वस्तूची भिंगाच्या साहाय्याने निर्माण झालेली प्रतिमा आहे. यावरून वस्तू 2 F1च्या पलीकडे ठेवली असता प्रतिमा F2 आणि 2 F2, पहा इथं F2 आहे, इथं 2 F2 आहे. F2 आणि 2 F2च्या दरम्यान आपल्याला प्रतिमा पाहायला मिळते. तिचा आकार वस्तूपेक्षा कसा आहे, पहा लहान दिसतोय तो. तुम्ही ही आकृती काढून पहा, तुम्हाला ए बी या वस्तूची प्रतिमा तिच्यापेक्षा निश्चितपणे लहान मिळेल. लहान असतो तसेच ती वास्तव आहे आणि उलट आहे. तर वास्तव प्रतिमा ही नेहमीच उलट असते, हे तुम्ही लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. नियम काळजीपूर्वक अभ्यासा, कारण या नियमांचा उपयोग करून आपण पुढील व्हिडिओमध्ये बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास, 6 प्रतिमांचा अभ्यास आपण करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.